नमस्कार, मी संतोष राणे. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील घडामोडी. राजकोट किल्ल्यावरील घटनेच्या सखोल चौकशीसाठी संयुक्त तांत्रिक समिती. पेणमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या मार्गांवर एकेरी वाहतूक. सणांच्या दिवसात पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे आणि बसचे आरक्षण पूर्ण. राजकीय नेत्यांनी केली खाजगी बसेसची सोय. राणेंवर गुन्हा दाखल करणे ही फडणवीसांची जबाबदारी. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. आता पाहूया कोकणासह परिसरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ यांचा समावेश असलेली एक संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करण्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. 8 महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गात नौदल दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या समारंभाचा भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रकल्पाची संकल्पना भारतीय नौदलाने तयार केली होती आणि राज्य सरकारच्या समन्वयाने त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला होता. मात्र वादळी वाऱ्याने शिवरायांच्या पुतळ्याची हानी झाली. तेथे लवकरच शिवरायांचा पुतळा पुनर्स्थापित करण्यासाठी भारतीय नौदल कटिबद्ध आहे, असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर अनेक शिवप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यामध्ये राजकीय पक्षातील नेत्यांनीही एकमेकांवर टीकास्त्र सोडलं. तसेच अनेक नेत्यांनी घटनास्थळाला भेट देत प्रक्षोभक भाषणे केली. यामुळे वातावरण चिघळून तणाव निर्माण झाला. या प्रकरणी 42 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र कोणत्याच नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करताना अधिकारी आणि ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याचा आरोप रायगड प्रेस क्लबने केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रायगड प्रेस क्लबने केली असून संबंधित घटनेचा तक्रार अर्ज रायगड प्रेस क्लबने जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 26 ऑगस्ट रोजी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना लोणेरे महाड दरम्यान खड्डे असलेल्या रस्त्यावरून न नेता लाखमाले टेंपाले या पर्यायी पुलावरून नेले. त्यामुळे महाडमधील खड्ड्यांची झालेली चाळण मुख्यमंत्र्यांनी पाहिलीच नाही. या प्रकरणामुळे महाड लोणेरे दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या कोकणवासियांची सरकारने क्रूर चेष्टा केली असल्याचे रायगड प्रेस क्लबचं म्हणणं आहे. 26 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महामार्गाची पाहणी केली. त्यापूर्वी त्यांनी असा इशारा दिला होता, आदेश दिले होते की मी पाहणी करणार आहे आणि त्याआधी 10 ऑगस्टच्या आधी या रस्त्याच्या डागडुजी पूर्णपणे झाली पाहिजे, खड्डे भरून झाले पाहिजेत. मात्र 26 तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू झाला तरी खड्डे बुजवले नव्हते. मालवणमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ उर्फ बाळू पाटील यांनी पेणमध्ये अनोखे आत्मक्लेश आंदोलन केले. सरकारने महाराजांच्या पुतळ्याबाबत केलेल्या भ्रष्टाचारासाठी महाराज आम्हाला माफ करा असं म्हणत बाळू पाटील यांनी लोटांगण घालत शासनाचा निषेध केला. तसंच पाटील यांनी कान धरून 21 उठाबशा देखील काढल्या. जो आहे तो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीमध्ये महाराज विरुद्ध होते, म्हणजे आपल्या आया बहिणींची आबरू असेल, मुलींची आबरू असेल, तर आपण नुसतीच आबरू नाही तर त्यांचे मुर्दे जाताना आपण पाहिलेले आहेत. तरीसुद्धा राज्यकर्ते असे म्हणत आहेत की याचं राजकारण करू नये. आणि आता तर भ्रष्टाचार जो इतका बोकाळलेला आहे की पहिल्यांदा पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा
दाम दुप्पट पैसा दरम्यान रोहेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार पदाधिकाऱ्यांनी मूक मोर्चा काढून तहसीलदार डॉक्टर किशोर देशमुख यांना निवेदन दिलं. या निवेदनात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी फिरत्या वाहनावरील दुकान ही योजना हाती घेण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगार प्राप्त होऊन ते स्वावलंबी व्हावेत या उद्देशाने त्यांना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनाचं मोफत दुकान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या या योजनेसाठी 160 दिव्यांग बांधवांनी अर्ज केला होता. यापैकी 21 दिव्यांग बांधवांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी आज जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली. बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह सागर डिजिटलच्या बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.